पुण्यात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ जो आहे तो बालेवाडीच्या छत्रपती क्रीडा संकुलात जो आहे तो पार पडत आहे। आणि यामध्ये खरं तर या कार्यक्रमामुळे पुणे शहरातील आणि खरं तर महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल जे आहेत ते पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेले आहेत। खरं तर या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अनेक खासदार, आमदार आणि मंत्रिमंडळातील अनेक मंत्री हे शिवछत्रपती क्रीडा संकुलात या कार्यक्रमासाठी येणार आहेत। आणि त्यामुळे शहरातील आणि मुख्य महामार्गावरील वाहतूक जी आहे व्यवस्थेत ते मोठे बदल आता करण्यात आलेले आहेत। खरं तर अवजड वाहनांना जी आहे ती पूर्णपणे बंदी खरं तर काल रात्रीपासूनच करण्यात आलेली आहे। पुणे सोलापूर, पुणे सातारा, पुणे अहमदनगर, पुणे नाशिक आणि पुणे मुंबई जुना महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर सुद्धा जड आणि अवजड वाहनांचा जो आहे तो प्रवेश करण्यात येणार नाही। हे रात्री 12 वाजल्यापासून या सर्व जड वाहनांना पूर्णपणे बंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे। निर्बंध हे कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी नसतील, त्यांच्यासाठी सुद्धा वाहतूक व्यवस्था जी आहे ती बालेवाडी स्टेडियमच्या आसपास करण्यात आलेली आहे। पण शहरातील वाहतुकीत जे आहे ते मोठे बदल करण्यात आलेले आहेत। दुपारच्या सुमारास हा सोहळा जो आहे तो पार पडत आहे आणि या सोहळ्याची खरं तर मोठी तयारी आहे। आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काल नवे आदेश जे आहेत ते पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले होते। आणि आता जे महामार्ग आहे किंवा जो एक्सप्रेस वे आहे किंवा इतर शहरालगतचे जे मार्ग आहेत जे इतर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याला जोडतात त्या जिल्ह्यावर जड वाहनांना पूर्णपणे जी आहे ती बंदी घालण्यात आली आहे। आणि शहरातील वाहतुकीत देखील मोठे बदल माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभाच्या कार्यक्रमामुळे करण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।